नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आहे सुशील नावडकर. आज अशा गाडीचा रिव्ह्यू करणार आहे आपण, जी गाडी मार्केटमध्ये खतरनाक आहे. तिचा मार्केट स्टेटस अमेझिंग आहे. लोक असे बाजूला जातात, बाजूला अरे बाबा एका पॉलिटिशियनची गाडी आली. अशा गाडीचा आज आपण ओनरशिप रिव्ह्यू करणार आहे. मला सांगायचं म्हणजे टाटा सफारी ही गाडी आहे आणि या गाडीचा रुतबा मला तुम्हाला सांगायची गरज नाही. हा एवढा मार्केटमध्ये बसलेला आहे. सेफ गाडी आहे. 2 लिटरचा त्याच्यामध्ये इंजिन भेटतं. आताच्या सफारीमध्ये तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ भेटतं, 2 एअर बॅग्स, पुश स्टार्ट बटन, बरेच असे फीचर्स आहेत जे यामध्ये तुम्हाला भेटतात. नवीन लुक आणि नवीन सर्व काही. तर या गाडीचा ओनरशिप रिव्ह्यू आपण करणार आहोत. मी पहिल्यांदा काय करतो, सरळ ओनरलाच बोलवतो आणि ओनरकडूनच आपण माहिती घेऊया सर्व गोष्टींची. तर गौरव, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. माझा मित्र आहे गौरव आणि गौरवची ही गाडी आहे. गौरव, तुमचे 2 मिनिटाचं इंट्रोडक्शन दिलं ना तर सगळ्यात भारी काम. मी गौरव चौधरी. सुशील आम्ही एकाच कंपनीवर होतो आणि ऑलमोस्ट आमच्या हॉबीज पण मॅच होतात. तो पण कार क्रेझी लवर आहे, मी पण तसंच आहे. आणि अजून बघायचं झालं तर ऑलमोस्ट एक वर्ष झालं गाडीला, लास्ट मंथमध्येच. आणि इट्स गुड, हॅपी. ओके, तुम्ही गाडी कितीला घेतली होती? काय प्राइस होती याची त्यावेळेस घेतली? 22,98 समथिंग, म्हणजे 23 पकडा, 23ला घेतली होती. मग त्याच्या वेळेस XUV 700 होती, एक हेक्टर होती, असे बरेच ऑप्शन्स तुमच्याकडे होते. तर मग सफारीच तुम्ही का घेतली? अजून कोणत्या गाड्या बघितल्या तुम्ही? मी एक अल्काझार बघितली होती, अल्काझार नंतर 700 बघितली होती, त्यानंतर इनोवा क्रिस्टा पण पाहिली होती. ॲक्च्युली 700 बोलायचं झाला तर त्याचा वेटिंग पिरियड ऑलमोस्ट बिग डील की थांबवणं पॉसिबल नाही. बरोबर. आणि अल्काझारमध्ये गेलो होतो. अल्काझारचा गाडी चांगली होती, काही इश्यू नाही, फिनिशिंग वगैरे, पण बस 1.5 कुठेतरी लॅक करेल, तेच थोडं मिक्स रिव्ह्यू होते. बरोबर. म्हटलं रिस्क नको, बिकॉज मला एक हाय परफॉर्मन्स गाडी पाहिजे. थोडंसं हायवेला कधी गेलो तर असं वाटलं नाही पाहिजे की थोडंसं अंडर पॉवर इंजिन आहे. बरोबर, म्हणून मी ही चॉईस केली. मग आता याच्यामध्ये सेफ्टीमध्ये तर काय क्वेश्चन विचारायची गरज नाही, सगळ्यांनाच माहिती आहे काय सेफ्टी प्रोव्हाइड करते टाटा आपल्याला. इट्स लाईक अ टँक. ओके, आता या गाडीमध्ये महत्त्वाचा मोठा इश्यू काय माहिती आहे का? टाटाची सर्व्हिस खूप नाव खराब आहे. बरोबर, वोकल फॉर लोकल आपण नक्कीच म्हणतो, बट टाटाची सर्व्हिस तर नाव खूप खराब. तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे सेल्स आणि सर्व्हिसबद्दल? ॲक्च्युली माझा पण पहिले तोच विषय होता. तर गाडीमध्ये ॲज सच बाकी काहीच नाही आहे, बिकॉज लुक्स चांगले आहेत, त्यांनी एवढं चांगलं इंजिन दिलं, इंटेरियर पण चांगलं आहे. बट सर्व्हिसमध्ये आला की तो मेन पार्ट आहे, बिकॉज गाडी शोरूममधून निघाली की आपल्याला सांभाळायची, सर्व्हिसमध्ये जाणार. तर टाटाचा ॲक्च्युली होती इमेज खराब. मी 2-3 ठिकाणी पण विचारलं, माझ्या फ्रेंड्सला पण इन्क्वायरी केली, तर त्यांनी सांगितलं सर्व्हिसचा इश्यू पहिले होता, जसं टाटाची पहिली इमेज होती, पण आता कम्प्लिटली चेंज आहे. आणि मेट्रो सिटीजमध्ये तर काही टेन्शनच नाही. इव्हन माझी आता 3री सर्व्हिसिंग झाली, मला अजूनपर्यंत सर्व्हिसिंगचा काही इश्यू नाही. सर्व्हिस सेंटर पण ओव्हरऑल तुम्हाला भारी वाटते टाटाची गाडीवर, आता इश्यू नाहीये. आता दुसरा असा क्वेश्चन आहे, तुमची पहिली सर्व्हिस झाली असेल तर पहिल्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला खर्च किती आला आणि काय काय तुम्ही चेंजेस केले? पहिल्या सर्व्हिसमध्ये नॉमिनलच होता, ऑलमोस्ट एक 3-4 हजार फक्त खर्च आला. ओके, बिकॉज पहिली सर्व्हिस मेजर वगैरे काही नव्हतं. आणि मेजर सर्व्हिसला किती खर्च आला? मेजर्स आता रिसेंटली केले मी लास्ट मंथमध्ये, 10K नंतर, तर त्याला 13,000 मला ते आला. 13,000 रुपये. आणि त्याच्यामध्ये काय काय चेंज केलं? ऑइल फिल्टर, बाकी ऑइल चेंज केलं, पूर्ण इंजिन ऑइल, पूर्ण डिझेल फिल्टर आणि ऑलमोस्ट सगळे बॅलन्सी वगैरे आणि मेजर सगळं त्यांनी चेंज केलं. जेवढं आपण डिझेल सर्व्हिसिंगला हे करतो, ऑलमोस्ट त्याचं 13,000 पर्यंत बिल आलं होतं. आणि ॲक्च्युली ऑइललाच जास्त पैसे गेले, 5,000 त्याचे गेले, त्याचे वगैरे 3,000. तर आणि एवढा हेवी इंजिन आणि मोठी गाडी असल्यामुळे थोडासा मेंटेनन्स. 13,000 रुपये एवढं काही इश्यू नाही. मला वाटलं 15-16 हजार रुपये तुम्हाला बसायला पाहिजे. ॲक्च्युली 20 पकडून चाललं होतं, बट 13 खूप कमी आला. बरोबर आहे. सफारी आहे तर पॉकेट पण मोठं पाहिजे, पण पॉकेट मोठं असून गरजेचं नाही, पैसे आपल्याला कमवावे लागतात. भाऊंना 13,000 रुपयाचा खर्च आला. अजून एक मला विचारायचा होता क्वेश्चन, या गाडीमध्ये तुम्ही हायवेला चालवली असेल, हायवेला तुम्हाला स्टॅबिलिटी, ब्रेकिंग, स्टिअरिंग, सस्पेन्शन या सर्वांचा अनुभव कसा होता? हायवेला तर स्पीडचं तर काही टेन्शनच नाही, बस एक्सलेटर आपले की जाते ते. एक जस्ट मला स्पीड चेक करायची होती म्हणून मी हे केलं होतं, 145 पर्यंत गेलो. अजून पुढे चालली होती, बट मी एवढा हे नाही केलं. बॉडी रोल जाणवलं तुम्हाला? बॉडी रोल नाही जाणवला तेवढा. बिकॉज हायवेला एवढा काही हे नव्हता आणि ब्रेकिंग पण इफेक्टिव्ह होती त्याची. बरोबर, बिकॉज एवढ्या गाडीला 4 डिस्क येतात त्याला, त्याच्यामुळे स्टेबिलिटी खूप चांगली आहे. स्टिअरिंगचं जर बघायचं होतं तर स्टिअरिंग कारसारखं एवढं स्मूथ भेटणार आहे, बट बिकॉज तेवढा फील पाहिजे हार्डनेस, कारण तुम्ही एवढी मोठी गाडी चालवत आहे, तेवढा हार्डनेस असला की तुम्हाला फील होतं की नाही समथिंग बिगर युअर ड्रायव्हिंग. आणि स्टॅबिलिटी तुमच्या हातातनं गाडी सुटत नाही. तेवढी हेवी स्टेअरिंग असेल तेवढं तुम्हाला कॉन्फिडन्स राहतो हायवेवर चालवायला. याच्यामध्ये दोस्त 2 लिटरचं टर्बोचार्ज डिझेल इंजिन भेटतं, 170 bhp आणि 350चा टॉर्क आहे. तुम्ही चालवा गाडी, पहिल्या गिअरमध्ये तुम्हाला वाटेल अरे वा 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 काय मजा आहे, अशी पालखीमध्ये बसल्या तुम्हाला अशी मजा येते, सांगायची गोष्ट झाली तर. आणि आता तुम्ही एवढी मोठी चालवताय, ॲव्हरेज किती भेटतं तुम्हाला?
ॲव्हरेज मला हायवेला आता सध्या रिसेंट ट्रिप केली ऑलमोस्ट रफली कॅल्क्युलेट केला तर 13चा भेटतो. 13 सिटीमध्ये ऑलमोस्ट एक 9-10 आसपास येतो मला. 9-10च्या आसपास. काही इश्यू नाही मित्रांनो. माझी वर्ण किती देते? 7 आणि 8चं मायलेज देते आणि याला गाडी 10चं भेटते. मग अजून काय पाहिजे? एवढा मोठा हाती वापरून 10चं मायलेज भेटते म्हणजे मी तर सॅटिस्फाईड झालो असतो. मी जर नेक्स्ट घ्यायची म्हटले तर सफारीकडे मी नक्कीच एकदा विचार करेन, कारण मला वाटतं 700 पेक्षा हे एक प्रोडक्ट असेल जे व्हॅल्यू फॉर मनी राहील. मला असं वाटतं नो डाऊट 700 पण अतिशय चांगला प्रोडक्ट आहे, पण त्याला 2 वर्ष थांबण्यापेक्षा ती उचललेली काय वाईट आहे. बरोबर. अजून महत्वाचं आता ओव्हरऑल तुम्ही रेटिंग किती देणार किंवा गाडीमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय काय जाणवले सांगा. ओव्हरऑल रेटिंग मी त्याला 8 देईल. 8 पण ॲक्च्युली परफॉर्मन्ससाठी तर फुल 10 आउट ऑफ 10 रेटिंग आहे. ओके. बट 8 पण यासाठी बिकॉज आपण जे इसेन्शियल फीचर नाही म्हणतात बट जे डेलीमध्ये लागतात, फॉर एक्झाम्पल नॅव्हिगेशन लागतं, बरोबर, वायरलेस चार्जिंग लागतात. एक टेप साईज थोडंसं छोटे ॲक्च्युली माझ्या मॉडेलमध्ये, बट हायर मॉडेलमध्ये गेलं तर 9 इंची स्क्रीन भेटतं. हां, इन्फोटेनमेंट तुम्हाला एंटरटेनमेंट थोडंसं तर तो जर भेटलं म्हणजे हे इसेन्शियल फीचर नाहीत बट असले तर चांगलं आहे. म्हणजे एवढा मोठा हाती दिलाय आणि तुझी स्क्रीन दिली बरोबर, तर ते जरा हे वाटतं म्हणजे सूट होत नाही ऍक्च्युली. तर तो एक क्वेश्चन. अजून तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये काय सांगाल गाडी? पॉझिटिव्हमध्ये सगळ्यात जास्त पॉवर की जेवढं त्यांचं इंजिन त्यांनी ट्यून केलं 170 PS ला खूप भारी आहे. हायवेला किंवा सिटीला कुठेही बघा तुम्ही थोडासाही लॅग येत नाही. भले तुम्ही सिंगल सीटर जावा किंवा पूर्ण 7ही भरली असली, ओव्हरलोडेड असेल गाडी, तरी कुठेही लॅग झाला नसतात तुला कुठल्याही गिअरमध्ये. बरोबर. आणि अतिशय चांगलं परफॉर्मन्स, क्वालिटी, हँडलिंग, ब्रेकिंग सब कुछ चांगलं आहे. फक्त तुमचं फीचर्समध्ये थोडंफार तुम्ही मार खाताय. अलॉंग विथ सगळं स्टॅबिलिटी वगैरे भेटतं बिकॉज ॲक्च्युली जेवढा मी मायलेज एक्सपेक्ट केला होता त्याच्यापेक्षा जास्त गाडी येते. हायवेला स्टेबल आहे, माझी रिक्वायरमेंट ती मीट करते. जेवढं मला पॉवर पाहिजे होते त्याच्या हिशोबाने ते फीचर्स आपण इग्नोर करू शकतो. आता एक चांगलं म्हणजे पॅनोरामिक सनरूफ भेटतो. बरोबर. तुमच्या घरामध्ये रिक्वायरमेंट होती का पॅनोरामिक सनरूफची का बाबा क्रेज होती? माझा मुलगा आहे 9 वर्षाचा, 10 वर्षाचा ॲक्च्युली, तर त्याला त्याची रिक्वायरमेंट होती. म्हटलं गाडी कुठली घ्यायची सनरूफ पाहिजे. हां, मला बाकी काय नको. आणि ॲक्च्युली ही XT प्लस व्हेरियंट आहे आणि याचं सेम XT व्हेरियंट आहे. दोघांमध्ये फक्त सनरूफचा डिफरन्स आहे आणि प्राइस डिफरन्स 1 लाखाचा आहे. 1 लाख मी सनरूफसाठी दिले. म्हणजे विचार करा, लहान मुलांची क्रेज काय काय पप्पाला करायला होतं. ठीक आहे, आणि कधी करणार? आता नाही केलं नंतर कधी करणार? आत्ताच त्यांची इच्छा कंप्लीट कराव्या लागतात. तर बाकी हा आता ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स तुमच्या ओव्हरऑल ड्रायव्हिंग डायनॅमिक्सबद्दल काय बोला? हँडलिंग तुम्ही हायवेची शेअर केली, सिटीमध्ये कधी चालवायला कशी? एवढी मोठी गाडी आहे बाबा, पार्किंगमध्ये यार एवढी मोठे पार्किंग करणार कुठे, मी बंपर टू बंपरमध्ये चालवणार कशी, असे काय तुम्हाला क्वेश्चन्स मनात येतात का? नाही, ॲक्च्युली जेव्हा मी नवीन घेतली तेव्हा थोडासा वाटायचं की एवढं बिग साईज एसयू आपण चालवतोय वगैरे, बट सिटीमध्ये मेन प्लस पॉईंट तुम्हाला बोनेट दिसतायचं. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही कट टू कट सिटीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला व्हिजिबिलिटी पुन्हा 360 चांगली भेटते. जर तुम्ही टर्न केलं तर बाजूची गाडी पण दिसते आणि सिटीमध्ये हँडलिंग चांगलं आहे गाडीचं, मला काहीच इश्यू येत नाही. स्टेअरिंग थोडंसं राहतं बट इट जस्टिफाईड की एवढा मोठा चालवा तुम्हाला स्मूथ स्टेअरिंग घेऊन चालणार. बरोबर. मित्रांनो, तुम्हाला एक मी मुद्दा सांगतो इथे, कुठलीही कितीही मोठी गाडी असू द्या, तुम्ही एकदा यूज टू झाला ना ती गाडी कुठेही चालू शकता, कितीही त्याच्या ट्रॅफिकमध्ये कितीही ट्रॅफिक असो, किती क्लोज बंपर असो, हे मी लिहून देतो तुम्हाला. लोक म्हणतात छोटी गाडी पाहिजे ट्रॅफिकमध्ये चालवायला, पार्किंगला सोपी पडते. काही नाही मित्रांनो, जेव्हा तुम्ही यूज टू होता ना गाड्यांना, तेव्हा तुम्ही स्वतःहून ती तशी स्पेस शोधता, स्वतःहून तुम्ही त्या मार्केटमध्ये त्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायला शिकता. हे तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून, हा माझा स्वतःचा अनुभव आहे, कारण मी एवढ्या मोठ्या गाड्या चालवल्या, छोट्या पण चालवल्या. माझी पहिले सेडानच होते, एक्सेंट यूज करायचा, त्याच्याने याच्या लेंथमध्ये जास्त डिफरन्स नाही म्हणजे बऱ्यापैकी आहे. बट मला असं पार्किंगला कधी इश्यू नाही आला की त्याला लावायला खूप जास्त स्पेस होते वगैरे. थोडासा आपण म्हणतो थोडासा त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला जाणवणार की बिग साईज एसयूव्ही तुम्ही जेव्हा लावता थोडीशी. बरोबर. बट इट जस्टिफाईड आणि चांगलं म्हणजे हे तुम्ही आरामात पार्क करू शकता, यूज टू होऊन जाता शॉर्टलिस्ट. बाकी गौरव भाऊचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता. गौरव भाऊ, तुम्ही आमच्या चॅनलसोबत जुडलात, थँक्यू, खूप धन्यवाद. आणि तुमचा सुद्धा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. मी सरळ व्हॉट्सअप नंबर देतो. तुम्हाला गाडी पाहिजे कोणती, लोन करायचे, कार इन्शुरन्स करायचे, मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सर्व हेल्प करायचा मी तुम्हाला आश्वासन देतो. फ्री ऑफ कॉस्टमध्ये सर्व्हिस आहे, पहिलं लक्षात घ्या. बाकी थँक्यू सो मच फॉर वॉच दिस व्हिडिओ आणि भेटूया पुढच्या अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.